नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. आत्ताचा रनिंग ट्रेड आपला चालू होता. जवळपास 4236ला आपली एंट्री होती अप साईडला. आणि बघा, ॲक्च्युली मार्केट पूर्ण डाऊन ट्रेडमध्ये होतं आणि बरोबर इथे मला एक बाईंग कन्फर्मेशन मिळालं. त्यामुळं मी एक्झॅक्टली या लेवलवरती एक बाईंग साईडला प्लॅन केला. बऱ्याच वेळानंतर या झोनचा ब्रेकआउट आला आणि मला इथं 150 पिप्स मिळाले. 150 पिप्स मिळाल्यानंतर मी एक लाईव्ह स्ट्रीमवरती स्टुडंट्सला प्रश्न विचारला की आता तुम्हाला काय वाटते की सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन केला पाहिजे का? कारण सगळे म्हणत होते सर सेलिंगला प्लॅन करायचा आहे. या 200 पिप्सच्या मुवमेंट पूर्ण आपण मिस केली तरी सगळे मला म्हणत होते सेलिंगला ट्रेड प्लॅन करायचा. मी म्हणत होतो नाही, आपण बाईंगलाच ट्रेड प्लॅन करूया. आणि बरोबर इथं 150 पिप्सला जेव्हा मार्केट आलं तेव्हा सगळे म्हटले की सेलिंगला ट्रेड प्लॅन करूया. आणि त्या नादात बरोबर माझा इथं ट्रेड एक्झिट झाला किंवा मी चुकून एक्झिट केला असं म्हणू शकतो. आणि 150 पिप्स नंतर खतरनाक मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली. जवळपास 350 ते 400 पिप्सची मुवमेंट अपसाईडला आली, पण ही आपण मिस केली. ओके, इथून वरचा हा पूर्ण मुवमेंट आपण मिस केलेली आहे. दररोज यूट्यूबवरती आपण डेली ॲनालिसिस व्हिडिओ शेअर करत असतो फ्रेंड्स. आणि ज्या लेवल्स मी दररोज देतो आहे त्या खूप चांगल्या लेवल्स असतात. कंटिन्यू लोकांना प्रॉफिट होत आहे. ओके, सो लाईव्ह स्ट्रीमवरती तुम्ही दररोज या. आजसुद्धा आपण मला वाटतं 400 पिप्स कॅप्चर केलेलं आहे, मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीम आणि संध्याकाळची लाईव्ह स्ट्रीम मिळून. ओके, हा आत्ता ट्रेड झाला. त्याच्या आधी न्यूज झाल्या आपण एक ट्रेड प्लॅन केलेला, तो सुद्धा बाईंग साईडलाच होता. 60 पिप देऊन आपला इथं रिस्क फ्री हिट झालेला आहे. मॉर्निंगला आपण जो ट्रेड प्लॅन केलेला तो पण मी दाखवतो. तो सेलिंग साईडला होता. सेलिंग साईडला खूप चांगले ट्रेड प्लॅन केले. पहिला ट्रेड जो प्लॅन केला तो फक्त 80 पिप्स आपल्याला देऊन गेला. आणि सेकंड ट्रेड जो आपण प्लॅन केला एक्झॅक्टली 4300 या लेवलपासून आपण प्रॉपर रेजिस्टन्स घेऊन, ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेऊन, कन्फर्मेशन्स घेऊन सेलिंग साईडला इथं बसलेलो. एकाच कॅन्डलमध्ये आपल्याला इथं 70 पिप्स मिळाले. त्याच्यानंतर पूर्ण ट्रेड 180 पिप्सपर्यंत आपण कॅप्चर केला. हा ट्रेड लाईव्ह स्ट्रीमला मी कॅप्चर केला, पण लाईव्ह स्ट्रीम झाल्यानंतर याच्या पूर्ण अपडेट्स मी देत गेलो आणि जवळपास 500 पिप्स या ट्रेडमध्ये मी इंडिव्हिज्युअल कॅप्चर केलेले आहेत. ओके, सो हे होतं आजचं ट्रेड. आता आपण बघणार आहे की नक्की उद्या तुम्हाला कुठल्या लेवल्स प्रॉपर वर्क करतील. ओके, आणि त्या लेवल्सवरती थोडंसं आपण स्टिक राहायचा प्रयत्न करणार आहे. त्या लेवलवरती मार्केट जेव्हा येईल तेव्हा आपण ट्रेडमध्ये एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल तर एका सेफ ब्रोकरसोबतच राहा. GTC हा एकमेव सेफ ब्रोकर आहे ज्यात तुम्ही अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपनला काही मदत लागली तर व्हॉट्सॲपला मेसेज करा, खाली व्हॉट्सॲप नंबर आहे. GTCमध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला इथे गाईज फॅसिलिटीज मिळत आहे. तुम्हाला रिअल वन्स क्लबमध्ये ॲड केलं जाईल. त्याचबरोबर तुमच्या कंटिन्यूस मीटिंग्स होतील. ओके, अजून भरपूर सारखे प्रीमियम ग्रुपच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतील. ओके, आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत एक स्ट्रॅटेजीसुद्धा शेअर केली जाणार आहे. ओके, चलो 4 आवरमध्ये जर आपण बघितलं तर आता रनिंग मार्केट बघा 4264. ओके, काही सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स इथं मेजर दिसत आहेत. त्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण मार्क करू, लिक्विडिटीज मार्क करायचा प्रयत्न करूया. हां, परफेक्ट. जर तुम्ही बघितलं आता नेक्स्ट टार्गेट राहणार आहे 4382. जर मार्केट इथून परत अपसाईडला निघालं तर डायरेक्ट हे टार्गेट आहे. ओके, 4 आवरवरती मला फक्त थोड्याशा लेवल्स आखून घेऊ देत. 4218. त्याच्यानंतर महत्त्वाची लेवल जर बघितली तर 77 ही एक लेवल आहे. अपसाईडला यानंतर डिरेक्ट 4476. 30 मिनिटमध्ये जर मी बघितलं परफेक्ट आहे. या काही महत्त्वाच्या लेवल इथं मी फाइंड आउट केल्यात. जर तुम्हाला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचे आहेत
तर सिम्पल या काही लेवल आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. छोट्या टाईम फ्रेमवरती आहेत. जिथं पण तुम्ही एंट्री कराल तिथून 100 पिप्सचं टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. ही एक लेवल आहे 4276. इथून एक्झॅक्टली तुम्ही अपसाईडसाठी ट्रेड शोधू शकता, ट्रेड्स प्लॅन करू शकता. त्याचबरोबर जर कंटिन्युअसली मार्केट डाऊन साईडला आलं तर ही एक लेवल आहे 4218, जे की खूप डिफिकल्ट आहे इथं मार्केट येणं. पण जर आलं तर 230 पिप्सची मुवमेंट या लेवलवरून पेंडिंग आहे. सेलिंगचे ट्रेड गायज अजिबात मिस करू नका आजच्या दिवसात. ओके, सेलिंग जर या लेवलच्या खाली आली म्हणजे 4260, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला इथं लेवल्स एका साईडला लिहून देतो. इथं अपसाईडच्या लेवल लिहितो. अपसाईडची जी लेवल आहे 4276. ओके, ब्रेकआउट आल्यानंतर आणि डाऊन साईडला आहे ती 4218. याच्यावरती इन्स्टंट ट्रेड प्लॅन करायचे. 4260चा जर ब्रेकआउट आला, डाऊन लिहूया, सेलिंग नको लिहिला, डाऊन साईडला 4260चा जर ब्रेकआउट आला तर डोळे झाकून इथं डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचे 100 पिपसाठी. त्याचबरोबर जर अजून इथं जर मिस झालं तुमचा तर इथं सुद्धा तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. जवळपास ही लेवल आहे 4247. या लेवलला सुद्धा तुम्ही डाऊन साईडला प्लॅन करू शकता. सो या लेवल्स एकदम व्यवस्थित तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवा आणि अजिबात ट्रेड मिस करू नका. मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीमला सकाळी 7 वाजता या आणि आफ्टरनून म्हणजे संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीम आपली 6 वाजता होते. सो दोन्ही लाईव्ह स्ट्रीम अजिबात मिस करू नका. ट्रेडिंग रिलेटेड काही हेल्प पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सॲप नंबर आहे, त्याच्यावरती मेसेज करा. ब्रोकर रिलेटेड, त्याचबरोबर फंडेड फर्म रिलेटेड, एक्सेम, तुमचा कुठला जो ब्रोकर असेल, बघा माझ्याकडे सगळ्या ब्रोकरच्या लिंक आहेत. तुम्हाला जर एक्सेम यूज करायचं एक्सेम यूज करा, GTC यूज करायचं GTC यूज करा. अदरवाईज तुम्हाला वेंटेज ब्रोकर यूज करायचं तर तुम्ही वेंटेज ब्रोकरसुद्धा यूज करू शकता. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बी रिअल वन. चांगले ट्रेडर बनायचे, चांगले ट्रेड्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅपिटल साठवा. $1000 अकाउंट आपलं कसं तयार होईल, लॉट साईज कशी आपली वाढेल याकडं थोडंसं फोकस करा. ओके, चलो, थँक्यू सो मच. बाय बाय.